तुमची मुलं आता मोठी झाली आहेत आणि तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये एक दुरावा निर्माण झालाय का? आणि या दुराव्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटतंय. हा दुरावा कसा कमी होईल हे तुम्ही बघताय. आणि हा दुरावा कमी झाला तर तुम्ही खूप आनंदी व्हाल. पुन्हा तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये एक स्पेशल बॉन्ड क्रिएट होईल. हे कसं आपल्याला साध्य करता येईल? हा दुरावा कसा कमी करता येईल? हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्हालाही असं वाटत असेल की मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये काहीतरी दुरावा निर्माण झालाय, तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी एक स्पेशल टिप सांगणार आहे तुमच्यासाठी. ती टिप तुम्ही फॉलो केली तर तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये पुन्हा पूर्वीसारखा बॉन्ड तयार होईल. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आईच्या अवतीभोवती फिरत असतात. आई म्हणजेच त्यांचं जग असतं. आई म्हणेल तसं सगळं करत असतात. पण जशी ती मुलं मोठी होतात तसे त्यांच्यामध्ये फरक पडायला लागतो. त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडायला लागतो आणि ते आईचं फारसं ऐकेनासे होतात. आणि मग आईमध्ये आणि मुलांमध्ये एक दुरावा निर्माण होतो. याचं एक स्पेसिफिक कारण सुद्धा असतं. आई जी असते ही मुलांना बऱ्याच वेळेला दुसऱ्या मुलांबरोबर कंपेअर करत असते. दुसरी मुलं किती चांगला अभ्यास करतात, त्यांना किती चांगले मार्क मिळाले, इथून सुरुवात होते. आणि अगदी खाण्यापिण्यामध्ये सुद्धा कंपॅरिझन होत असते. तुझे कझिन्स बघ किंवा फ्रेंड्सची मुलं बघ, किती जेवतात, किती चांगलं जेवतात आणि तू किती कमी खाते किंवा किती कमी खातोस. त्याच्यामुळे तू किती वीक आहेस, ते कसे स्ट्रॉंग आहेत, कसे स्मार्ट आहेत, अशी कंपॅरिझन होते. दुसऱ्या मुलांच्या अंगामध्ये कशा चांगल्या क्वालिटीज आहेत, ते कसे एखाद्या स्किल्समध्ये माहीर आहेत, अशा कंपॅरिझन्स होत राहतात. आणि मग मुलांच्या मनामध्ये कुठेतरी एक न्यूनगंड निर्माण होतो आणि मुलांना असं वाटायला लागतं की आईला मी आवडत नाही आहे आणि आईच्या मते किंवा आईच्या नजरेमध्ये मी काही चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी नाही आहे. आणि मग मुलं आईपासून दुरावायला लागतात. अशीच एक गोष्ट मी सांगते सुमनची. सुमन ही आपल्यासारखीच एक आई. आणि जेव्हा तिचा मुलगा लहान होता तेव्हा मुलगा म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व होता. सगळ्या आयांसाठी आपली मुलं म्हणजे सर्वस्व असतात. सुमनने आपल्या मुलासाठी जे काही करता येईल ते सगळं केलं होतं. तिने आपल्या मुलासाठी स्वतःचं करिअरसुद्धा सोडलं होतं, कारण मुलगा छोटा होता, त्याला सांभाळायचं होतं. माझ्या मुलाला चांगलं अपब्रिंगिंग मिळावं, आईचं प्रेम मिळावं, आईचं अटेन्शन मिळावं, याच्यासाठी तिने तिचा जॉबसुद्धा सोडला होता. कारण तिला असं वाटलं होतं की मी जेवढं चांगलं माझ्या मुलाला सांभाळू शकेन तेवढं कोणीच माझ्या मुलाला सांभाळू शकणार नाही. बेबी सिटिंगमध्ये ठेवणं, डे केअरमध्ये ठेवणं हे तिला मान्य नव्हतं. आणि म्हणून तिने आपल्या मुलासाठी स्वतःचा जॉब, स्वतःचा करिअर सॅक्रिफाईस केलं. ती खूप एज्युकेटेड होती, इंजिनियर होती, पण स्टिल तिने हा डिसिजन घेतला आणि मुलासाठी जे काही तिला पॉसिबल होतं ते सर्व ती करत होती. हळूहळू मुलगा मोठा झाला आणि मुलासाठी सुद्धा आई हे सर्वस्व होतं. त्यांच्यामध्ये खूप चांगला बॉन्ड होता आणि हळूहळू याच्यामध्ये फरक पडायला लागला. जसा जसा तो मुलगा मोठा व्हायला लागला, तो मुलगा शाळेत जायला लागला आणि वेगळ्या वेगळ्या प्रोग्राम्समध्ये पार्ट घ्यायला लागला आणि आई कुठेतरी न कळत त्याची तुलना दुसऱ्या मुलांबरोबर करायला लागली. तो कुठेतरी कसा मागे पडतोय हे तिला, म्हणजे तिला असं वाटत होतं की माझा मुलगा कुठेतरी मागे पडतोय आणि बाकीची मुलं जास्त गुणवान आहेत. आणि तिला असं वाटत होतं की या कंपॅरिझनमुळे माझा मुलगा सुधारेल, माझ्या मुलाला असं वाटेल की त्या मुलांसारखं मी सुद्धा चांगलं व्हावं. अभ्यासामध्ये तिच्या मुलाला फारशी गती नव्हती, ॲव्हरेज होता. अगदीच काही ढ होता असं नाही आहे, ॲव्हरेज होता. अगदी काही रँकर होता असंही नाही. पण तिला असं वाटत होतं की मी एवढी शिकलेली आहे, इंजिनियर आहे, तर माझ्या मुलाने सुद्धा चांगलं शिकलं पाहिजे, अभ्यासात त्याला चांगली गती असली पाहिजे, त्याला चांगले मार्क मिळाले पाहिजेत. पण
तसं ॲक्च्युली काही होत नव्हतं, कारण त्याला अभ्यास तेवढा काही जमत नव्हता. आणि मग ती त्याची कंपॅरिझन दुसऱ्या मुलांबरोबर करायला लागली, की त्या मुलांना बघ कसे चांगले मार्क मिळत आहेत, ते कसा अभ्यास करतायत. तिचं इंटेन्शन अर्थातच चांगलं होतं. तिला वाटत होतं की या कंपॅरिझन केल्यामुळे माझा मुलगा जास्त चांगला अभ्यास करायला लागेल आणि त्याचीच याच्यामुळे प्रगती होईल. पण तिचा हा अंदाज चुकीचा होता. तिचा हा जो थॉट होता हा चुकीचा होता. तिच्या या कंपॅरिझन करण्यामुळे मुलाच्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण व्हायला लागला, की मला अभ्यास जमत नाहीये आणि माझी आई माझ्यावर खुश नाहीये, माझी आई नाराज आहे. आणि या गोष्टीमुळे की मी माझ्या आईला खुश ठेवू शकत नाही, माझ्या अभ्यासामुळे माझी आई नाराज असते, तिला बाकीची मुलं जास्त आवडतात, मी तसा पहिलेसारखा आवडत नाही आहे. आणि हळूहळू त्यांच्यामध्ये एक डिस्टन्स निर्माण व्हायला लागला. तो मुलगा मग हळूहळू वेगळा राहायला लागला, एकटा एकटा राहायला लागला. तो आईबरोबर पहिलेसारखा बोलेनासा झाला आणि मग त्यांच्यामध्ये एक दुरावा निर्माण झाला. तुम्ही सुद्धा हे मिस्टेक करताय का? तुम्ही तुमच्या मुलांना दुसऱ्या मुलांबरोबर कंपेअर करताय का? आणि त्याच्यामुळे तुमची मुलं तुमच्यापासून दुरावली आहेत का? हे अगदी कॉमन आहे. आपलं इंटेन्शन असतं की मुलांनी प्रगती करावी म्हणून आपण कंपेअर कधी कधी करतो, पण त्याचा ॲक्च्युली उलटाच परिणाम होत असतो. तुमचा काय अनुभव आहे? तुमच्या मुलांना जेव्हा तुम्ही कंपेअर करता तेव्हा तुमच्या मुलांची रिॲक्शन काय असते, की तुम्ही तुमच्या मुलांना दुसऱ्या मुलांबरोबर कंपेअरच करत नाही. पण इथे असं होत होतं आणि सुमन आणि तिच्या मुलाच्या मधलं डिस्टन्स वाढत चाललं होतं, हे अंतर वाढत चाललं होतं. आणि हे असं का होत आहे सुमनच्या काही लक्षात येत नव्हतं. तिला याच्यामुळे खूप वाईट वाटत होतं की मी माझं करिअर सोडलं माझ्या मुलासाठी, त्याचं भवितव्य चांगलं व्हावं याच्यासाठी. आणि आता हे काय होत आहे, आमच्यामध्ये साधं कनेक्शनसुद्धा नाही आहे पूर्वीसारखं. आणि ह्याच्यामुळे त्याच्या अभ्यासावर काही चांगला परिणाम होत होता असं तर अजिबातच नाही. तो दिवसेंदिवस खालीच घसरत होता आणि ह्याच्यामुळे सुमनला खूप वाईट वाटत होतं. आता काय करायचं हे तिला समजत नव्हतं. तिने खूप चांगल्या चांगल्या ट्युशन्स लावल्या, चांगले चांगले टीचर्स हायर केले. ऑलरेडी तो चांगल्या शाळेत जातही होता. ती स्वतः पर्सनली त्याचा अभ्याससुद्धा घ्यायची, पण कशाचाच काही उपयोग होत नव्हता. आणि सुमन आता अगदी हतबल होऊन गेली. आता काय करायचं? अभ्यासात तर प्रगती नाहीच नाही, प्लस आमच्यामध्ये जे काय बॉन्डिंग होतं ते सुद्धा आता पहिल्यासारखं नाही. आता काय करायचं आहे तिला समजत नव्हतं आणि तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं. सुमनबरोबर मी काही पर्सनल डीप कोचिंग सेशन्स घेतले आणि तिला एक खूप सोपी डुएबल टिप सांगितली. ती टिप मी आज तुम्हाला सुद्धा सांगणार आहे. तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की माझा मुलगा किंवा मुलगी माझ्यापासून दुरावत चालली आहे, तर तुम्ही ही टिप वापरून बघा. तुम्ही जर तुमच्या मुलाची किंवा मुलीची कंपॅरिझन दुसऱ्या मुलांबरोबर करत असाल तर हे थोडा वेळ थांबवून बघा आणि याच्या उलट तुमच्या मुलाची किंवा मुलीची तारीफ करायला सुरुवात करा. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही अशा क्वालिटीज असतात की ज्याची तुम्ही तारीफ करू शकता, त्याला तुम्ही ॲप्रिशिएट करू शकता. तुमच्या मुलांमध्ये काय अशा क्वालिटीज आहेत त्या शोधा आणि त्या तुम्ही त्यांना बोलून दाखवा, त्या ॲप्रिशिएट करा, त्या ॲक्नॉलेज करा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आईचं, पेरेंट्सचं सगळं लक्ष मुलामध्ये काय कमी आहे याच्याकडेच असतं. अर्थात ते इम्प्रूव्ह व्हावं हेच इंटेन्शन असतं, पण या गोष्टीमुळे मुलांना असं वाटतं की माझ्यामध्ये फक्त वाईट गुणच आहेत, माझ्यात काही चांगल्या क्वालिटीज नाही आहेत आणि म्हणून मी माझ्या आईला, माझ्या वडिलांना मी आवडत नाही. आणि मग दुरावा निर्माण होतो. आणि याच्यासाठीच आता काय करायचं, मूल आपलं इम्प्रूव्ह व्हावं असं वाटत असेल आणि आपल्यामधलं आणि आपल्या मुलांमधलं बॉन्डिंग स्ट्रॉंग व्हावं असं वाटत असेल तर मुलांना ॲप्रिशिएट करायला सुरुवात करा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी ॲक्नॉलेज करा आणि त्याच्यासाठी त्यांना ॲप्रिशिएट करायला सुरुवात करा. तुम्ही तुमच्या मुलांच्या कुठल्या क्वालिटीज ॲप्रिशिएट करताय हे कमेंट करून नक्की शेअर करा. आणि हे जेव्हा तुम्ही ॲप्रिशिएट करायला लागाल मुलांना,
तेव्हा तुम्ही मुलांच्या वागण्यामध्ये फरक बघा. त्यांचा चेहरा कसा खुलेल हे तुम्ही बघा. आणि त्यांचा चेहरा खुलला की अर्थातच तुम्हाला आनंद होणार आहे आणि तुमच्यामधलं बॉन्डिंग पुन्हा पहिल्यासारखं होणार आहे. इनफॅक्ट ते आणखी स्ट्रॉंग होणार आहे. कारण मुलं जशी जशी मोठी होतात तशी ती आईपासून दुरावत जातात आणि मग हे असं होणार नाही. ती तुमच्या बरोबर तशीच पहिल्यासारखी बॉन्डेड राहते. तुमच्यावर पहिल्यासारखंच प्रेम करते. तुम्हाला पहिल्यासारखाच वेळ देते आणि हे अमूल्य आहे. याचं काही मोलच नाही आहे. तुमचं काय मत आहे? मुलं जर तुमच्या अवतीभोवती राहत असतील, तुम्हाला वेळ देत असतील, तुमच्याशी मनापासून बोलत असतील, तुमच्यावर मनापासून प्रेम करत असतील, तर याच्यापेक्षा आणखी तुम्हाला काय हवं असेल, राईट? तर ही टिप तुम्ही वापरून बघा आणि तुमचा काय अनुभव आहे तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये सुद्धा काही कारणाने दुरावा निर्माण झाला असेल आणि त्याच्यावर तुम्ही काही सोल्युशन शोधत असाल तर मी तुम्हाला माझ्याकडून एक 1-to-1 कन्सल्टेशन ऑफर करते. हे कन्सल्टेशन तुमच्यासाठी फ्री आहे. हे फ्री कन्सल्टेशन बुक करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फोन नंबर दिला आहे. त्या फोन नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, मदर, MOTHER, मदर, असा तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमच्यासाठी हे 1-to-1 कन्सल्टेशन बुक करा आणि तुमच्यामधलं आणि तुमच्या मुलांमधलं बॉन्डिंग स्ट्रॉंग करा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली टिप तुम्ही नक्की वापरून बघा. तुमचा अनुभवसुद्धा शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये तुम्हाला असं वाटत असेल की ज्यांना मुलांबरोबर काही प्रॉब्लेम होत आहेत तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्यामुळे त्यांना काहीतरी मदत होईल. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.